नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, RTA ॲडमिशनचा फॉर्म भरण्या अगोदर मित्रांनो पालकांकरिता काही सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, अर्ज भरण्याच्या पहिलं तुम्हाला ह्या सूचना माहिती असणं गरजेचं आहे। त्या सूचना काय आहेत आपण डायरेक्टली पाहूयात। तर सर्वात पहिले तुम्ही इथे पाहू शकता पालकांकरिता सूचना 2024-25 साठी हे सूचना दिलेल्या आहेत। पहिली सूचना तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, RTA प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज भरून पूर्ण करायचा आहे मित्रांनो। त्यानंतर पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहायचं आहे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर 3 नंबरला आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा। म्हणजे मित्रांनो, तुम्ही जेव्हा फॉर्म भरत असता तिथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ लिहित असताना जन्मदाखल्यावरची डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे मित्रांनो। त्यानंतर इथे 4 नंबरला पाहू शकताय 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा निवडता येतात मित्रांनो। तुम्हाला 10 शाळा निवडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावे। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो। त्यानंतर अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असं समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही। यामुळे तुम्हाला तुमच्या बालकाचा एकच अर्ज भरायचा आहे। त्यानंतर अर्ज भरल्यानंतर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवायचं आहे। म्हणजे मित्रांनो, मोबाईल नंबर जपून ठेवायचा आहे। त्यानंतर जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची PDF सुद्धा तुमच्याकडे जतन ठेवायची आहे मित्रांनो। त्यानंतर अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो मित्रांनो। त्यानंतर अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर RTA 25% प्रवेश 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/4/2024 पर्यंत राहील असं सांगण्यात आलेलं आहे। पण मित्रांनो, ही तारीख वाढू शकते। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल। त्यानंतर सन 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस पासबुक रद्द करण्यात आलेलं आहे। म्हणजे मित्रांनो, गेल्या वर्षी जे काही निवासी पुराव्यामध्ये जे काही डॉक्युमेंट होते त्या डॉक्युमेंटमध्ये गॅस पासबुक हे रद्द करण्यात आलेलं आहे।